तर विद्यार्थ्यांनो, आज आपण शिवजयंती निमित्ताने भाषण पाहणार आहोत. जय भवानी, जय शिवाजी. मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. आज आपण सर्वजण युगपुरुष, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. शिवाजी महाराज म्हणजे केवळ एक नाव नाही, तर एक स्फूर्ती आहे, एक ऊर्जा आहे. अवघ्या 16 वर्षाचे असताना तरुण वयात त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि तोरणा किल्ला जिंकून इतिहास घडवला. अफजल खान सारखा बलाढ्य शत्रू चालून आला तेव्हा महाराजांनी त्यांच्या चातुर्याने आणि गनिमी कावा तंत्राने त्याचा कोथळा बाहेर काढला. शाहिस्तेखानाचा बोटछाप खेळ केला, पण कधीही कुणावर अन्याय केला नाही. कधीही कुणावर त्यांनी अन्याय केला नाही. तर महाराजांनी केवळ किल्ले जिंकले नाही, तर रयतेची मने जिंकली. त्यांच्या राज्यात स्त्रियांवर नजर टाकण्याची हिंमत कुणाची नव्हती. त्यांनी सैन्यात सर्व धर्माच्या लोकांना सामावून घेतले. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. रयत म्हणजे काय? प्रजा. प्रजेचे राज्य हे त्यांचे राज्य होते. ज्यांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही, असा आदर्श राज्यकारभार केला. आजच्या काळात आपल्याला जर कोणाची गरज असेल तर ती आहे शिवाजी महाराजांच्या विचारांची. आधी राष्ट्र, मग गुरु, मग आईवडील आणि सर्वात शेवटी देव. हा महाराजांचा विचार आपण आत्मसात केला पाहिजे. महाराजांचा विचार आपण आत्मसात केला पाहिजे. आधी राष्ट्र, मग गुरु. चला, आज आपण प्रतिज्ञा करूया की महाराजांच्या विचारांवर चालू, अन्यायाविरुद्ध लढू आणि एक आदर्श नागरिक बनू. एक आदर्श नागरिक बनू असा विचार या ठिकाणी महाराजांच्या या जन्म जयंतीनिमित्त आपण करूयात. जाणता राजा, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय महाराष्ट्र.